हाय नमस्ते शुभप्रभात. आम्ही निघालो मुंबईवरून आणि आम्ही चाललो आहोत संभाजीनगरला. स्वप्नाली मला फॉलो करते, तिने मला ओळखलं कॅबिन क्रू करून. स्टार आहे विमाना स्टार आहे, बाहेर स्टार आहे, तुला कुठे पण कोण ना कोण भेटतच. छान एकदम मस्त एकदम छान. आता मी डोंगराच्या आत चाललोय. 140 स्पीड प्रमाणे गाडी चालवते. साइड में नहीं, वो सबसे बड़ा है. सबसे ज़्यादा टनल से भी डर लगता है. क्यों रे? पता नहीं, टनल में चलाने को डर लगता है. धीरे धीरे चला, कमी नहीं हो रहा भाई. ये 10 मिनट से अपन टनल में ही है. मैप पे क्या दिखा रहा है? कुछ दिखा रहा नहीं है, बट सामने अपनी गुजारा तो दिखना चाहिए. हाँ वो भी नहीं दिख रहा है. ये मुझे लगता है मोदी जी ने अपने एपोकलिप्स के लिए बनाया है. कुछ हो गया तो यहाँ पे बंकर जैसा बना सकते हैं. न्यूक्लियर अटैक हुआ तो इधर आ सकते हैं. हाँ कितना बड़ा पहाड़ खोदा रहेगा रे. और अपने ऊपर पहाड़ है, लाइट नहीं है, वो गोल लगा है, रिफ्लेक्टर लगाया लगता है. नहीं वो लाइट ही है भाई. रोड एंड हो रहा है, अपने टनल एंड हो रहा है. विशाल है. कहीं अपन ये ब्लैक होल तो नहीं और कोई और टाइमलाइन पे आ गए. हाँ हाँ, ये तो अपन जाते तो कुछ तो हो गया बाहर. हाँ 15 मिनट का लंबा टनल है. इगतपुरी आ भी गए. अच्छा ये इगतपुरी निकलता है. लेफ्ट साइड में इगतपुरी. तर आपण किती लवकर आलो मग प्रिन्स. बघ ना. पवन चक्की. डान्स वायू. बिंदे बिंदे आए ना. डान्स करून दाखव. डान्स. हाय वायू. हाय फाय. येस. लोक इकडे बसले. इथे काउंटरवर आम्ही पे केलं आणि आता इकडे यशस्वी उभी आहे लाईनीमध्ये. वायू डू नमस्ते. गुड जॉब. आम्ही पोहे खातोय आणि पप्पा मिसळ खातात. हाय नमस्ते शुभप्रभात. आम्ही निघालो मुंबईवरून आणि आम्ही चाललो आहोत संभाजीनगरला. आणि आता आम्ही आहोत समृद्धी महामार्गावर. हे ऑलमोस्ट 700 किलोमीटर दूर आहे, म्हणजे दूर नाही सॉरी लांब आहे. आणि इकडे आम्ही नाश्ता करायला मध्ये थांबलो आहे. मध्ये आम्ही खूप वेळापासून म्हणजे आम्ही सकाळी 6:30ला निघालो आहे. आता 10 वाजले तेव्हा जाऊन आम्हाला हे जागा भेटली जिकडे आम्ही आता नाश्ता करतो आहे. आणि इथून अजून 1.5 तास दाखवत आहे. तर खूप झोप येते. सकाळी एकदम लवकर 5:30 उठून रेडी झालो आहे. आणि इकडे हा वायू वायू वायू. अरे गुड बॉय. हे आहे अंधेरी घाटी. हे डोंगर. सगळ्या दुकानांची नाव मराठी आहेत. किती छान. अरे नो 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 नो. हे बघ मराठीची नाव आहेत. श्री बालाजी ऑटो. संत रविदास चौकमध्ये आहोत आम्ही. इथे हेल्मेट मॅन्डेटरी नाही आहे. सगळे विदाउट हेल्मेट आहे. 4 लोक एका स्कूटीवर. मोटर ट्रेनिंगवाला चालवते आतमध्ये. घर आहे छोटी छोटी इथे. गाडी चालव वायू. वाव अजून जोरात. पुन्हा चालव. येस. संभाजीनगरमधले लोक हे रस्त्यावर रोड क्रॉस करताना. आणि देर इज नो सिग्नल. कसली मूर्ती आहे ही. हे बघ हा रेसिंगची माहीत नाही का लिहिलं नाही ते. त्या चौकातून आम्ही चाललो आहे परत गोल फिरून. अमृत रसवंती सेंटर.
या एरियाचं नाव काय आहे? सिग्नल सुरू झाला. आम्ही आता आहोत राष्ट्र संत रविदास महाराज चौक मध्ये. इथून राईट घ्यायचं आहे. पुढून लेफ्टला गेला तो. हा, इथून राईट. राष्ट्र संत रविदास महाराज चौक. हाय वायू, वेलकम टू इम्पेरियल ट्रीट. हाय, क्या है होटल? ए वाव, किती छान लाईट आहे. आणि हे रिसेप्शन एरिया. वायू, लेट्स गो. लेट्स गो. येस येस. वेलकम ड्रिंक. मला नको, थँक्यू. वायूसाठी गिफ्ट आहे, गिफ्ट घे. आम्ही फायनली पोचलो आहोत इम्पेरियल ट्रीट हॉटेलमध्ये आणि आता वाजले आहेत सकाळचे 12. आम्ही तिथून निघालेलो 6:30 वाजता आणि 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30 तर ऑलमोस्ट 5-5.5 तास लागले. आणि तो जो महामार्ग, समुद्री महामार्ग होता, त्याच्यामध्ये आम्ही निघालो घरातून 6:30ला आणि मग त्या हायवेला आम्ही लागलो. आणि युजली आम्ही अराऊंड 7-8 वाजता ना कुठेतरी थांबून ब्रेकफास्ट करतो. पण गोष्ट ही की आम्हाला रस्त्यात कुठे काय मिळतच नव्हतं, कारण तो हायवे आणि आता यावर्षीच असं इनॉग्रेशन झालं आहे आणि तिकडे अजून काय बनवलं नाही आहे. म्हणजे फूड कोर्ट वगैरे पण ना असं दाखवत होतं की तो महामार्ग सोडून तुम्हाला लेफ्ट किंवा राईट घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला मिळेल. आणि आम्हाला एवढी भूक लागली आणि झोप पण येत होती. मग शेवटी अराऊंड काहीतरी 9:30 वाजता, म्हणजे 3 तास ड्राईव्ह केल्यानंतर मला मिळालं एक फूड कोर्ट. मग तिथे जाऊन आम्ही चहा प्यालो. महाचहा कोणत्या फूड कोर्टचं नाव होतं. तर आय गेस त्याच कंपनीला दिलं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट टाईप. कारण त्याचा पण एक आम्हाला महाचहा आधी पण दिसलेलं, पण तिकडे आम्ही ते मिस केलं आणि मग आम्हाला पुढून कुठे युटर्न दिसत नव्हता. तर मग आम्ही तिकडे चहा प्यालो आणि एकदम स्वस्तात होता. 20 रुपयाला चहा आणि काहीतरी 30-40 रुपयाला पोहे होते. आणि एकदम छान असा एकदम मराठी स्टाईलमध्ये होता तो नाश्ता. तो आम्ही केला. पप्पांनी औषध वगैरे खाल्ली आणि आम्ही आता फायनली इकडे अराऊंड 12 वाजता चेक इन करतो हॉटेलमध्ये. ते बोलतात एक रूम खाली आहे, तर तो रूम आम्हाला देणार ते. आणि इकडे पुन्हा रिसेप्शनमध्ये लोक खेळतात ते वायू आणि रॉकी, कारण अजून आम्हाला रूम मिळाला नाही आहे. आणि छान एकदम प्लेझंट आहे इथे ना. गोष्ट एकदम मराठी वाईब आहे फुल, की सगळ्या दुकानांवर मराठी नेम प्लेट्स आहेत, घरांवर पण मराठी नावं आहेत आणि असं भोजनालय आणि असं केशनालय आणि असं एकदम छान छान मराठी ना फुल एकदम मराठी वाईब येते आहे. आणि पप्पा तिकडे वेलकम ड्रिंक पितात. ते महामार्गाबद्दल मी तुम्हाला काय सांगू शकते. ते महामार्ग यावर्षीच इनॉग्रेशन झालं आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये आय थिंक काहीतरी 16 फूड कोर्ट बनणार आहेत, पण ते अजून बनले नाही आहे. ते बनायला अजून वेळ. तो ॲक्च्युली बॅगेंवर उभं राहून काय करतो, सगळ्या बॅगा पडतो. रॉकी इकडे ये. हां, तर ते बनायला अजून वेळ आहे. तर ते फक्त ती एक गोष्ट हे झाली की 1-1 तासावर असायला हवं ना, कारण तुम्हाला चहावाची तलब लागते. आणि छान हे होतं की मध्ये काय घाट वाट नाही, काय एकदम स्ट्रेट रस्ता आहे, पूर्ण खाली रोड. म्हणजे हार्डली असे दूर होरायझनवर दुसरी आम्हाला गाडी दिसते आहे आणि परतीच्या रोडवर तर मला गाड्याच दिसत नव्हत्या. तर पण जो असा गाडी चालवतो स्पेशली सकाळी उठून, त्या माणसाला, ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाला तर चहा कॉफी तर लागतेच. मग ते थोडं सीन झालं की चहा कॉफी तरी ॲटलीस्ट कुठे मिळाली होती. पण आय गेस आता हळूहळू ते सुरू करतील तर अजून ऑप्शन्स मिळतील खाय प्यायचे. आणि तेच आता आम्ही रूममध्ये चेक इन करतो. मी तुम्हाला रूम दाखवते आत. आमचा रूम बघून जावं तर. अरे सॉरी काय हिडीगिरी करते ना कधी कधी. पप्पा या. हा आमचा रूम. ए वाव, हे बघ पप्पा, बघा किती न्यू आहे. घेऊन या लोकांना आत. दरवाजा बंद होईल. वायू ये, आती 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 आहे. हे बघा पप्पा, किती न्यू वाईब आहे याची. एकदम न्यू हॉटेल आहे. किती छान. आणि हे बघा व्ह्यू. ओ माय गॉड, आय एम लव्हिंग इट. काय मस्त व्ह्यू आहे. वायू कम यार, कम यार, माय क्यूट लिटिल डॉल. कम यार मी तुला दाखवते व्ह्यू. बघ वायू, स्विमिंग पूल पाठच्या साईडला. वायू काय व्ह्यू आहे बघ. डोकं आपटलं तुझं काचेवर. से येस. त्याला ते काच मध्ये ते दिसत नाही, तो ठोकतो. याच्यात एकदम एस्थेटिक दिसते. तुझा कलर याला सूट होता है रूमला. तुम लोग को रोड वाला व्यू मिला, हम लोग के रूम से पूरा वो है गार्डन का व्यू. YouTube इथे नाही आहे रॉकी. Who told you there is YouTube here? ह्या दोघांचा सेम आहे कलर कपड्यांचा. नो, इकडे ये. वायू, अरे टाकलो तुझ्या केसांनी, डोक्यावर पण सगळं धागा टाकल्या.
अरे वायू तुझ्या किती ट्रिप झाल्या रे क्युटी पाय. इकडे बा, इकडे बा, हे बा, इकडे इकडे, हे बा, हे बा. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, नमस्ते कर, नमस्ते कर. तुझ्या वायू किती साऱ्या ट्रिप झाल्या रे. तू 1.5 वर्षाचा आहे आणि तुझे 2 इंटरनॅशनल, 6-7 डोमेस्टिक ट्रिप झाल्या आहेत वायू. एक्सक्यूज मी, हे बा ही लाईट ऑन करते मी. हे बा, हे बा, हे बा, हे बा वायू, हे बा, आय शो यू मॅजिक. हे बा, हे बा, हे बा, हे बा वायू, हे बा वायू, वायू, वायू. थांबा बघते. काय क्युटी पाय रे तू, क्युटी पाय, एकदम क्युटी पाय. सगळी बटणं तोडून टाक, तोडून टाक, ब्रेक इट. वाव. हॉटेलचं नाव काय आहे? आम्ही पुराणी दिल्ली हॉटेलमध्ये आलोय. वायू, कसं वाटलं तुला ॲम्बियन्स? भैया मेनू काढतो ना. मला भूक लागली. मेन्यू हे आमचं जेवण आलंय आणि वायूला आम्ही जेवण खायला घालतो. काय आहे? काजू मसाला. और ये बाकी सारे आइटम, चिकन मसाला. वाव. और ये तंदुरी लेग. या गाडीची काच पूर्ण काळी आहे, जी अलाउड नाही मुंबईमध्ये. आणि आता आम्ही पप्पांच्या मित्राच्या घरी चाललोय. पप्पा, त्यांचं नाव काय आहे? त्याचं नाव श्रीमंत साळवे. आणि किती वर्षांपासून तुम्ही ओळखता त्यांना? तो माझ्याबरोबर मी कामाला होतो तर जॉब त्याला माझ्या समोर लागला. अच्छा, म्हणजे तुमच्या ज्युनियर येतो? ज्युनियर आहे, माझा असिस्टंट होता. आणि तो पप्पांना खूप वेळा बोलतो की या 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 करून भेटायला. तर आता पप्पा फायनली त्यांना भेटायला चाललेत. कसं वाटतं पप्पा तुम्हाला? बरं वाटतं. आम्ही पप्पांच्या फ्रेंडच्या घरी आलो आहोत. काका नमस्ते, बोला ना माझ्या ब्लॉग साठी. इथे काढ चप्पल. नमस्ते. तुमचं नाव सांगा. मी श्रीमंत रामभाऊ साळवे. आणि तुम्ही पप्पांना किती वर्षापासून ओळखता? 35 वर्ष झाले. बाप रे. आता मी त्यांच्या घरी. रॉकेट. काकू आमच्यासाठी चहा बनवतात. आहे तुमचं नाव? हाय स्वप्नाली. आणि तुमचा? मनीषा. ओके, तर इकडे आमच्यासाठी चहा बनतोय मस्त एकदम. आणि यांचं किती छान घर आहे. हे वाव. ऑन स्वीट. आणि वर जाऊया आपण. पप्पा वायूच्या समोर हे ठेवा उशी. हे असं खाली आहे मस्त एकदम. आणि आम्ही आता वर चाललोय. हा एक रूम. मृदुला खैरे, सबस्क्राईब करा. हो खरंच? मग मला बघून ओळखलं नाही तुम्ही? हा बरोबर. सबस्क्राईब केलंय की नाही? फोन दाखवा, फोन दाखवा, तुमचा फोन दाखवा आणि मला दाखवा सबस्क्राईब केलंय की नाही. वरती जाऊ शकतो? स्वप्नाली माझी सबस्क्रायबर आहे, तिने मला ओळखलं. आणि आता मी लॉक आहे. किती छान आहे हा व्ह्यू. वाव. इकडे तुम्ही मस्त झुला उला लावून इकडे चहा प्यायला पाहिजे हो. हाँ बट ये लोग तो अंदर ही थे ना पप्पा, ये लोग. ओके पप्पा ऐका ना, स्वप्नाली मला फॉलो करते. तिने मला ओळखलं कॅबिन क्रू करून. तिचं आता लग्न झालंय 13 तारखेलाच, 13 नोव्हेंबरला. 30 नोव्हेंबरला. हा कसं वाटतं पप्पा तुम्हाला? मी एवढी प्रसिद्ध आहे. बघ तुझं स्टार आहे, विमानात स्टार आहे, बाहेर स्टार आहे. तुला कुठे पण कोण ना कोण भेटतच. तुला कुठे जेजुरीला गेलं तिथे. मी संतोष डोके, मी नमस्ते. जेल पोलीस मध्ये आहे. नमस्ते. हा जेल पोलीस मध्ये ड्युटीला आहे. जेल पोलीस मध्ये तुम्ही ड्युटीला. किती कूल. आणि तुम्ही काय तिथला काहीतरी एक्सपिरियन्स सांगा ना. तिथं आरोपी असतात मोठमोठाले. हा मोठे येतात. मोठमोठाले गुन्हे मारता तुम्ही त्यांना? त्यांना मारावं लागते. अच्छा. आणि काहीतरी एक चांगला प्रसंग सांगा ना मला. आज गेलेला तुम्ही जेलमध्ये? आज गेलेला? ड्युटीला होतो ना, आज जेलमध्येच होतो. अच्छा. हा त्यांना सकाळी नाश्ता दिला जातोय, हा दुपारी जेवण दिलं जातं. चांगली आहे. आता नॉनव्हेज पण भेटतो आणि सगळं चांगलं झालं. अच्छा. मूवीज मध्ये दाखवतात ते काय स्मगलिंग करून आतमध्ये आणतात. हा. आणि तसं सगळं होतं का रिअल मध्ये? real असं मध्ये ब्लेड नाही. वगैरे आतमध्ये आणतात? नाही, नाहीतर तसं नाही. असं काहीच तसं नाही आणतात ना? ना. आणतात एकमेकांना मारायला. चप्पल मध्ये आणतात ते. अच्छा. चप्पल नसते का? चप्पल मध्ये बारीक हा.
आणि मग तुम्ही ते रेड वगैरे घालता मग त्यांच्या रूम मध्ये काय सामान मिळतं असं का होतं का असं रिअल मध्ये होतं? हा होत आहे ना. अच्छा अच्छा. मग त्यांचं काय अनलिगल सामान असलं त्याचं जप्त करून घ्यायला. हा मग एकदम त्यांना सजा पण होते. हा अच्छा. Illegal सामान आले त्याची सजा पण येतात. ऑफकोर्स ही तर असणार मी मूवीच्या दृष्टीने बघते की काय अजून होऊ शकतं. हा बाकी काय नाही मग त्याच्यात व्यवस्थित आहे. हा मस्त फक्त त्यांच्या ड्युटी 10ला बंद करते त्यांना, हो हो. परत 3 वाजता खोलतील. अच्छा मग खोलून मग ते बाहेर थोडे फिरू शकतात. फिरल्याच्या नंतर परत 5ला बंद करते, सकाळी 6ला ओपन करते. अच्छा असं सगळं टाइम आहे. टायमिंग नुसार सगळं टाइम प्रमाणे होतं. मस्त एकदम छान जॉब आहे तुमचा एकदम. हळदी कुंकुम लावतात ते जाताना. बाय इकडे बघ तिकडे बघ. बाय बाय. ते लगेच काका सगळीकडे जाऊन लाईट लावतात जिकडे व्हिडिओ सुरू होतो. त्यांना पहिलेच मी परमिशन घेतली आहे प्रिन्स. ते बोले हा स्वप्नाली खरची नवीन बहू. इथे राहतो हॅरी पॉटर. यू नो मला पण हल्दी तुला बोलत नाही ना कुंकू तो लावतात निघून. माझा अवतार बघ कसा आहे. छान एकदम. देते यशश्रीला पण लावा मी व्हिडिओ काढते. त्यांचा व्हिडिओ बनवला यायचा इन्स्पिरेशनल. पहिली टाइम आपलं रिच्युअल आहे. थँक्यू. वाव खैरे खानदानची बहू. मी पायाच ना पडली. खूप वेळानंतर मी हे सगळं करते तर थोडं सोशलाइज स्किल्स माझे कमी आहेत. छान एकदम. कसं वाटतं यशश्री? मस्त मस्त. सत्कार प्रिन्सचा सत्कार समारंभ आज सकाळी 6:30 वाजल्यापासून तो गाडी चालवतोय म्हणून त्याचा मी सत्कार करत आहोत. आमचा डेडिकेटेड ड्रायव्हर न झोपता खूप मोठा टिका लावला. गाडी चालवायला लागला ना तर प्रिन्स पहिल्यांदा होता प्रिन्स सोबत. वाव प्रिन्स काय क्युटी बाय दिसतोय तू. पॉलिटिकल दिसतो ना. हा बीजेपीचा तू नेता बनू शकतो. बीजेपी जॉईन कर. मोदी मोदी फक्त एकदम छान एकदम छान. असतं ते मोदीचे आहे. पप्पांचं नाही. पप्पा तुमचा लास्ट रिटायरमेंटच्या पार्टीमध्ये झालेलं. हा का पार्टी मी याला बोलायला भेटले होते कोण आपले साने का ते नरोना. नरोना हा हा बसले होते. अच्छा अच्छा पप्पांच्या ऑफिसचे मित्र आहेत तर ते त्यांची स्टोरी सांगतात. अच्छा अच्छा. किती छान पप्पा. टोवरचे ते चष्मा नाही काढला त्यांनी. तुम्ही दोघं हे जॉईन करू शकता पप्पा पॉलिटिक्स. ए वाव कलर पण किती छान आहे. मस्त एकदम छान एक नंबर. छोट्या पिल्लूला पण रॉकी तोंड वर कर. लाजला तो. त्याचा फर्स्ट टाइम लाईफ मध्ये सत्कार. त्याला वाटतंय काय चाललंय. थँक्यू पाया पड. तेव्हा तो पाया पड की. नो 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 ठीक आहे किती छान दिसतात ते. चीज बाय. आता आपण नमस्ते कर नमस्ते कर नमस्ते कर. येस पाया पाया कसं तुम्ही तुम्हाला स्वतः तुम्ही ओळखणार नाही. असं थोडी नाही. सुरुवातीपासून सांग कसं सांग. हा तो सुरुवातीपासून काय काय तुम्ही केलं. लग्न कसं झालं तुमचं. माझं नाव छाया श्रीमंत साळवे. नमस्ते. माझा जन्म जालना जिल्ह्यात झालेला आहे बोरगाव गावी. आणि त्याच्या डोक्याला हात लावून 1978चा बघतो. दुष्काळ पडला तेव्हा आमचं कुटुंब विस्थापित होऊन नाशिकला स्थायिक अच्छा झालं. हो. माझं लग्न 10वी झालं. 16व्या वर्षी झालं होतं. त्यानंतर पटापट मुलं झाले. हो किती मुलं आहे तुम्हाला. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अच्छा. दोघे इंजिनियर आहेत. त्यानंतर मला शिक्षणाची आवड होती बरोबर.
आम्ही अगदी म्हणजे चाळीत राहत होतो. एकूण म्हणजे झोपडपट्टी होती आमची. मला शिक्षणाची आवड होती म्हणून मी 12 वर्षांनी ऍडमिशन घेतलं आणि शिक्षण घेतलं. ते शिक्षण हे माझं फारच म्हणजे संघर्षशील होतं. अच्छा अच्छा. मी जेव्हा कॉलेजला जात होते तेव्हा तिकडे छान वाटायचं मला. पण मी माझ्या घरून बॅग किंवा पर्स घेऊन जाऊ शकत नव्हते. मला फार लाज वाटायची, कधीच घेतली नव्हती मी. मग मी एका पिशवीत घेऊन जायचे माझी पर्स आणि मग कॉलेजमध्ये गेला पर्स घ्यायचे. पुन्हा मी जिथे राहत होते तिथे पर्स घेऊन येणं बरं वाटायचं नाही म्हणून पिशवीत टाकून यायचे. असं माझं 2008ला 12वी झाली. त्याच्यानंतर मी BA केलं, DED केलं. आता मी PhD करते. वाव, कशामध्ये? मी मराठी लिटरेचर मध्ये PhD करते. किती छान. PhD करायला पण खूप मेहनत लागते. खूप काय काय लिहावं लागतं, खूप लेक्चर्स अटेंड करायला लागतात. लेक्चर अटेंड करण्यापेक्षाही आपला अभ्यास खूप डीप असावा लागतो. माझं दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्यातील साम्यस्थळातील तुलनात्मक अभ्यास विषय आहे. मला दोन्ही साहित्याचा अभ्यास बारकाईने करावा लागतो. खूप छान. आणि दोन्ही साहित्य एकाच मातीत रुजलेले आणि ते एकच आहेत असं मला माझ्या संशोधनातून सिद्ध करायचं. अच्छा, किती छान आहे. तुमचं मराठी पण किती छान आहे. म्हणजे एक एक शब्द तुम्ही बोलताय ना, तुलनात्मक आणि असं खूप छान मराठी आहे. आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात आजच्या काळातल्या मुलींसाठी, की असं करायला हवं, की संघर्ष करायला हवा, घरी बसून काय नाही होत, की मेहनत करायला हवी आणि पुढे जायला हवं आयुष्यात मुलींनी. तर खूप छान, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू.